जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजपर्यंत समाजाचं दुःख पाहिलं होतं, अन्याय अनुभवलाय, शिक्षण घेतलं होतं. पण आता त्यांना एक गोष्ट स्पष्ट झाली होती. फक्त बोलून समाज बदलत नाही, फक्त लेखन करून व्यवस्था बदलत नाही. व्यवस्था बदलायची असेल तर राजकारण बदलावं लागतं. बाबासाहेबांनी ओळखलं, या देशातील राजकारण बहुतेक वेळा सत्ताधाऱ्यांसाठी चालवलं जातं. गरीब, कामगार, शेतमजूर यांचे प्रश्न केवळ भाषणातच राहतात. प्रत्यक्ष कायद्यामध्ये त्यांना स्थान नाही. म्हणूनच बाबासाहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला. ते कोणत्याही जुन्या राजकीय चौकटीत बसले नाहीत. सन 1936 भारताच्या राजकीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचं वर्ष. याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. हा पक्ष कोणत्याही जातीच्या नावाने नव्हता, कोणत्याही धर्माच्या नावाने नव्हता. तो पक्ष होता कामगारांचा, शेतमजुरांचा, कष्टकऱ्यांचा आणि सर्व श्रमिकांचा. या पक्षाचं नावच त्याचा विचार सांगत होतं. स्वतंत्र म्हणजे कुणाच्या अधीन नाही, मजूर म्हणजे देशाचा पाया. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, मी जातीवर आधारित राजकारण करत नाही, मी श्रमावर आधारित राजकारण करतो. ही भूमिका त्या काळात अत्यंत क्रांतिकारक होती, कारण त्या काळात राजकारण जात, धर्म आणि संख्याबळाभोवती फिरत होती. पण बाबासाहेब म्हणाले, संख्या नाही, न्याय महत्वाचा आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचा निवडणूक जाहीरनामा कामगारांसाठी आशेचा किरण ठरला. त्यामध्ये स्पष्ट मुद्दे होते. कामाचे निश्चित तास, योग्य वेतन, शेतमजुरांसाठी किमान मजुरी, कामगार संघटनांचा अधिकार, महिलांचे संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा. हा जाहीरनामा फक्त राजकीय कागद नव्हता, तो होता कामगारांच्या स्वप्नांचा दस्तऐवज. बाबासाहेब सभांमध्ये सांगत, कामगाराने मतदान केलं पण त्यांच्या जीवनात बदल झाला नाही तर ते लोकशाही अपयशी आहे. 1937च्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाने मोठं यश मिळवलं. बाबासाहेब स्वतः मुंबई प्रांताच्या विधानसभेत निवडून आले. कामगारांचा आवाज आता थेट सभागृहात पोहोचला. विधानसभेत बाबासाहेब फक्त भाषण करत नव्हते, ते प्रश्न विचारत होते, कायदे थांबवत होते, कामगाराविरोधी निर्णयांना ठाम विरोध करत होते. ते म्हणत, कायदा जर गरिबाविरुद्ध असेल तर तो कायदा मोडला पाहिजे. हा आवाज सत्तेला अस्वस्थ करणारा होता. शेतमजुरांसाठी त्यांनी खोती पद्धती विरोधात आवाज उठवला. जमीनदारांच्या गुलामी विरुद्ध लढा दिला. कामगारांवर अन्याय करणारे औद्योगिक कायदे हे सातत्याने विरोधात उभे राहिले. स्वतंत्र मजूर पक्षामुळे कामगार पहिल्यांदाच राजकीयदृष्ट्या जागा झाला. त्याला कळलं, आपण फक्त मतदार नाही, आपण निर्णयाचा भाग आहोत. या पक्षाने एक नवी जाणीव निर्माण केली. कामगार संघटित झाला तर तो इतिहास बदलू शकतो. बाबासाहेबांनी कामगारांना शिकवलं, भीक मागू नका, हक्क मागा. बाबासाहेबांचा लढा हा फक्त सामाजिक नव्हता, तो राजकीय होता. कारण सत्ता बदलल्याशिवाय न्याय मिळत नाही. स्वतंत्र मजूर पक्ष हा केवळ एक पक्ष नव्हता, तो होता कामगार स्वाभिमानाचा झेंडा. जय भीम, जय संविधान.